नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण नदीपात्रातील स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत. मी आता सहवासमधून पुढे उजव्या बाजूने सरळ पुढे जाऊन एरंडवणा हा चौक लागेल. तिकडे जात असताना आपल्याला उजव्या बाजूस अभिषेक हॉटेल लागेल. 2006पासून एरंडवण्यामधील प्युअर व्हेज म्हणून हे हॉटेल प्रसिद्ध आहे. अभिषेक हॉटेल हे पहा, इथे उजव्या बाजूस ते हॉटेल आहे. या एरंडवणा एरियातील हे फेमस हॉटेल आहे. इथून आपल्याला सरळ पुढे जाऊन एरंडवणा चौक लागेल. त्या चौकातून आपल्याला सरळ नदीपात्र जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. त्या चौकामध्ये मी तुम्हाला दाखवतो, डाव्या बाजूस श्री काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. हे काळ भैरवनाथाचं मंदिर मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. त्या मंदिराचे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. डाव्या बाजूस पहा, हे मंदिर आहे, श्री काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. 300 वर्षापूर्वी दगडाने बनवलेले हे मंदिर आहे. 1800 शतकामध्ये या मंदिराची स्थापना झाली. तुम्ही या ठिकाणी आलात तर नक्कीच या मंदिराला भेट द्या, त्याचे दर्शन घ्या आणि तिथून सरळ पुढे आपल्याला नदीपात्रामध्ये जायचं आहे. पुढे नदीपात्रातून जात असताना आपल्याला समोर खूप छान अशी शंकराची देवाची तुम्हाला पुढे जाऊन एक प्रतिमा दिसेल. त्याचं चित्रीकरण त्यांनी खूप छान प्रकारे केलेलं आहे. ते मी तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतरनं दाखवतो. तिथून पुढे आपल्याला सरळ नदीपात्राचा रोड लागेल. तुम्हाला मी सर्वप्रथम ते त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे पहा, किती छान अशी चित्रीकरण देवाचं या ठिकाणी यांनी केलेलं आहे. शंकराची प्रतिमा पहा, किती छान समोर दिसते. तिथून पुढे आपल्याला सरळ नदीपात्राचा जो मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. या नदीपात्रामध्ये पावसाळ्यामध्ये शक्यतो पाणी हे खूप जास्त प्रमाणामध्ये पुढे किंवा रोडवरती येते. त्यामुळे हा ठिकाणचा जो रोड आहे हा सहसा पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस नदीचं पाणी सोडलं जातं, खडकवासला धरणामधून जो पाण्याचा प्रवाह येतो त्याच्यामुळे ह्या ठिकाणी या रोडवरती पूर्णपणे पाणी येतं आणि हा रोड जो आहे हा पूर्णपणे बंद केला जातो. हा जो मार्ग आहे हा पूर्णपणे पाण्याच्या खाली असतो. जेव्हा खडकवासला धरणातून खूप जास्त प्रमाणात पाण्याचा प्रवाह सोडला जातो, त्यामुळे शक्यतो जेव्हा पाणी सोडलेलं असेल त्यावेळेस इकडे येण्याचे या मार्गाने टाळावे. आता आपण सरळ पुढे जाऊन आपल्याला डाव्या बाजूस स्वामींचं मठ दिसेल. त्या मठामध्ये आपण जाऊन दर्शन घेणार आहोत. हा तो मठ आहे, डाव्या बाजूस आपल्याला दिसेल पुढे जाऊन. या मठामध्ये येत्या गुरुवारी 4 डिसेंबर श्री दत्त जयंतीनिमित्त खूप जास्त प्रमाणात गर्दी असेल आणि तो सोहळाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तोही मी तुम्हाला दाखवेल 4 डिसेंबरच्या दिवशी. श्री गुरुदेव दत्त सेवा मंडळ ट्रस्ट. आतमध्ये आल्यानंतर आपली पादत्राणे काढल्यानंतर आपल्याला या पायऱ्यांनी वरती जाऊन आपल्याला स्वच्छ पाय धुवून आपल्याला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. मंदिरामध्ये येण्याची जी वेळ आहे ती वेळापत्रक तुम्ही या ठिकाणी बघू शकता.